गुड मॉर्निंग गाईस. सकाळ सकाळच पप्पा आला घेऊन कोलब्या. नुसत्या कोलब्या नाही, मोठ्या कोलब्या घेतली. रिक्स न केली कोलबी फिक्स. आज जाम जेवायला लागेल वाटतं. वाईच विसरण मावशीच्या पोरीने फोन केला, बोलतो कॉलेजला यायला लागेल तुला. तिला बोलू आज नारली पौर्णिमा आहे ना, सकाळच पप्पा कोलब्या पण आणल्या आणि कॉलेजला सुट्टी नाही. घेतली स्कूटीने निघलो 120च्या स्पीडला नागोटने जायला. आज दर्याव जाईन ना, बोलू रील बनवीन. सांचा धरमतरला पण जाईन. आता काय करशील ना, काय ठेवशील. हायवेला गेल्या गेल्या लगेच भेटली असती, नाही तर वाट लागली असती. पाठची सीटवर बसलो तर बोलू वास कसला येत आहे. पुढची सीटवर बघते तर सकाळ सकाळच गावठी मारून झोपलेली ही टाकी. कौन है ये लोग, कहां से आते हैं? उतारलो लोणेरेला, ऑटोन बसून गेलो पटकन कॉलेजला. गेलो बघते तर बाहेर पक्की कॉलेजची पोरा. त्यानं बोलू सनबिन नाही काय असला की गप घरा जायचं, जीवाला जास्त त्रास नाही द्यायचा. हे पोरानं बोलू तुम्ही आता वलकिव नाही म्हणा, पण ऍडमिशन झाल्यानंतर 100% अख्खा कॉलेज वलकील म्हणा. पोरी बोलतील तो बघ ब्लॉगर आला. तिथंच अनुदना आंबेघरचा पोरे भेटला. वायचुसरणकरांचा मित्र पण भेटला. ताईनी सपकन फॉर्म भरला. कॉलेजला बाय बाय करून निघलो घरा यायला. अर्धा एक तास उभा राहून भेटली पनवेल एसटी. त्यान पण पक्की गर्दी. मी पहिलेपासून हुशार म्हणून भेटला म्हणा बसाला. 1.5 तासानं उतरलो नागोटण्याला. कुत्र्याला बोलू पल मंदीत ना पारशी बिरशील म्हणा जायचंय धरमतरला म्हणून गतिरोधक पण माफ केला. दिवसभर काय खाला पण नाही, पाणी पण नाही पिला ना, मुतलू पण नाही. नंतर गेलो पॉयनाडला. कुतिकनं मी रस्सा वाडा खायला. गाडी रोडवर लावली, आत नाही लावली, नाही तर धरमतरला जायला बोलू टाइम व्हायचा. जाताना पॉयनाडची केक घेतलेलं पण ते खराब झालेलं, तरी पण कुतिक स्नॅप करा होता. गाडी लावली हायवेला ना, जाय होतो चिखलात ना. कुतिक पॅन्ट बघ असं वरती करते, तशी काही सारी ह्याची खालना लिपल आता. एवढे वरना धरमतरचे पुलावरना उरी टाकायला कोणला पण जमायचं नाही. ही प्रथा पहिलेपासून चालू आहे. दरवर्षी फुल पब्लिक असताना माझ्या पण येतं बघायला. हे पोराई एकदा सुपरमॅन सारख्या उऱ्या टाकल्या. च्या आईला ह्यानी एक भरीवच उरी टाकली. नारला हरका फुटला असताच बाला नाही, पण त्यांना सवय आहे नेमकं टाकतांच्या आईला. नंतर गेलो वारणा बघायला. त्यावरून कोणतरी खाली नारळ उरवला. नंतर पोराई वरीतनं उऱ्या टाकल्या, नारळ घ्यायला. ती पण प्रथा चालू आहे पहिलेपासून. हे पोरांनी उरी टाकली वारणा. ज्यांची लग्न नाही होत ना, त्यांनी पण या इथनं उरी टाकायला. नंतर निघलो घरा जायला. पक्की ट्रॅफिक झालेली रस्त्याला. डायरेक्ट दुकानात जाऊन केक आणला. त्यानं बोलू तो मागाशी नेलेला तो खराब होता. दिला बिला नसताना तर ब्लॉग मध्ये दुकानाची सरप्राईज भेटली असती त्यांना. बॉक्सवर 350 किंमत होती ना, तो सांगा होता हे चप्पलचं 450 म्हणा. त्याला बोलू 3दा चप्पल घेऊन गेलो घेत ना, मना नको शिकव आता. आलू घरानं बसलो जेवायला. आज मन मोठ्या कॉलब्यानं बारके पापलेटांचा दिला. या जेवायला. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट